आणि आता भोंदू अशोक खरात संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू अशोक खरात लोकांना कसा फसवायचा याची एक्सक्लुझिव्ह माहिती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। खरातची मोडस ऑपरेंडीज आता समोर आली असून खरात दोन स्वतंत्र टीमद्वारे ग्राहकांची खासगी माहिती गोळा करायचा, नातेवाईक आणि संदर्भाचा वापर करून तो माहिती संकलित करायचा आणि त्यानुसार तो मॉडस ऑपरेंडी त्याची कशी चालायची या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय होती खरातची मोडस ऑपरेंडी? सुरुवातीला ग्राहकांची माहिती गोळा करायचा, त्यासाठी दोन टीमचा वापर करत असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। रेफरन्सद्वारे नातेवाईकांकडून काही माहिती संकलित केली जायची आणि त्या माध्यमातून मग अनेक जण भोंदू अशोक खरातकडे यायचे आणि त्यानंतर मग अशोक खरात जो तो पहिल्याच भेटीमध्ये काही माहिती जी आहे ती सांगायचा। त्यातली काही माहिती ही बरोबर असल्याचं समोरच्याच्या निदर्शनास आलं की समोरचा व्यक्ती जो आहे तो खरातवर विश्वास ठेवायचा आणि त्यातूनच मग अनेकांना खरातने गंडा घातल्याची माहिती समोर येते। त्यासाठी तो दोन तंत्रांचा वापर करायचा, त्यामध्ये कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग अशा दोन तंत्राचा वापर करून तो लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे मानसशास्त्र आणि फेस रिडिंगचा उपयोग करून तो अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक करत असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आली आहे। जी, धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर खरात कशा पद्धतीने या सर्व भक्तांना लुबाडायचं हे तुम्हाला समजलेलं आहे। आधीच या भक्तांविषयी तो माहिती गोळा करून घ्यायच्या त्यांच्या निकटवर्तीयांकडनं आणि त्यानंतर जेव्हा भक्त त्याला भेटायला येत होते तेव्हा तीच माहिती वेगळ्या पद्धतीने अंतर्यामी असल्याचं भासवून तो सांगायचा आणि त्याचमुळे हे सर्व भक्त तिथेच फसले जायचे। खरातची मोडस ऑपरेंडी कशा पद्धतीने एकूणच तो काम करायचा हे तुम्ही पाहताय। फेस रिडिंगच्या नावाखाली खरातकडनं चक्क फसवणूक होत होती भक्तांची।